राम राम मंडळी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपला हा पार्ट 3. त्यामध्ये आपण बघणार आहे की जिप्सम वर्क कसं केलं जाते. तर जिप्सम वर्क करण्यासाठी पहिले आपल्याला काटकोना डायगोनल चेक करून घ्यावा लागतो. त्यानंतर जिथं आपला कन्स्ट्रक्शन जॉईंट येतो, म्हणजे जिथं कॉन्क्रीट आणि ब्लॉक वर्क येतं, अशा ठिकाणी आपल्याला याला फायबर मेश म्हणतात. ही फायबर मेश लावून ही घेतली जाते. आणि फायबर मेश लावल्यामुळं काय होतं, तर तिथं क्रॅक ऑब्झर्व होत नाहीत आणि टाईट येतो. आता तुम्ही पाहू शकता, हे जे आहे याला टिक्की म्हणतात आणि याला ह्यांच्या भाषेत धडा मारणं. हे का केलं जातं, तर खालची जी टिक्की मारली त्याची लेवल आपण वर घेऊन त्याला आपण एका लेवलमध्ये जिप्सम केलं जातं. तुमच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर आपण जे POP करतो तोच प्रकार आहे. पाहू शकता की ह्याला धडा मारणं म्हणतात. आता खाली जी लेवल घेतली तीच आपण वळंब्याच्या सहाय्यानं वर त्याला शिफ्ट करू शकतो. आता हे काय, हे आहे जिप्सम वर्क. तुम्ही जर ती टिक्की विक्की मारून झाली त्याच्यानंतर हे असं करून त्याला जवळपास 1-2 मिनिट त्याला पूर्णपणे मिक्स होण्यासाठी ठेवलं जाते. जवळपास एका 2 BHK फ्लॅटला 16 बॅग एवढं जिप्सम आपल्याला लागतं. आणि हे अशा प्रकारे या मुलानं जे बनवलं ते आहे जिप्सम. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रपोर्शन हे ते योग्य प्रमाणात असलं पाहिजे, जास्त पाणी जमत नाही. हे तुम्ही पाहू शकता. आता हा करतोय, हे पहिल्यांदा रफ लावून त्याच्यानंतर त्याला हे लेवल केली जाते. आणि आपल्या गावाकडे आपण काय करतो की आपण प्लास्टर करतो. प्लास्टर हे आपण फर्स्ट कोट आणि डबल कोट अशा प्रकारे आपण प्लास्टर करतो. पण जर पैसा वाचवायचा असेल तर तुम्ही जिप्सम हे करू शकता. हे बघा, तुम्ही कुठंच त्यांनी प्लास्टर केलं नाही, डायरेक्ट तो जिप्सम मारतो. त्याच्यामध्ये काय होतं, एका 2 BHK फ्लॅटला जवळपास 16 बॅग एवढं जिप्सम लागते. तर ते यांचं वेस्टेज जास्त असल्यामुळे 16 बॅग आपण 14 बॅगपर्यंत आपण त्याला वापर करू शकतो. ही एक आपली फिनिशिंग ॲक्टिव्हिटी. आपण म्हणजे बरेच व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये, त्यामधलीच एक ॲक्टिव्हिटी. हे बघा, काय करतोय, पहिल्यांदा आपलं रफ लावून घेऊन त्याच्यावर सारण दाखवून त्याला एका लेवलमध्ये करून घेतोय. प्लास्टरमध्ये आता ह्याच्यावर तुम्ही नाही झालं 2 दिवसात तुम्ही कलरिंग पण करू शकता ह्याच्यावर. का, कारण की ती आपल्याला 7 दिवस आणि 12 दिवस क्युरिंग करत बसायची गरज नाही. डायरेक्ट लावा, त्याच्यानंतर सँडपेपरने घासून तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट पेंटिंग करू शकता. हे बघू शकता कसं लेवलमध्ये राहतो. अवघ्या 1 दिवसामध्ये तुमचं सगळ्या रोजचं काम होऊन जातं. त्याच्यामध्ये कंडिशन आहे. कंडिशन काय, तुम्ही जे आउटर वॉल असेल तर त्याच्यावर तुम्हाला प्लास्टर करणं गरजेचं आहे, कारण की बाहेरचं पाणीमध्ये ऑब्झर्व होऊ शकतं. आणि ह्याचा फायदा काय जिप्समचा, ह्याच्यामध्ये तर आपलं जे रूमचं टेम्परेचर आहे ते नॉर्मल असतं. रूमचं टेम्परेचर हे नॉर्मल होऊ शकतं. आणि म्हणजे उन्हाळा असेल तरी थंड वातावरण असतं. अवघ्या 2-3 घंट्यामध्ये वाढून एकदम टणक बनते. आणि हे पाणी जे आहे ते ऑब्झर्व करते. ह्याचा फायदा काय जिप्समचा, तर तुम्ही POP बघितला असाल, POPचे असे कपडे पडतात. पण ह्यावरती तसं काही प्रकार होत नाही. तुम्ही हा आपला 3रा पार्ट, ह्याच्यामध्ये पाहू शकता की जिप्सम वर्क कसं केलं जातं. ते डायगोनल वगैरे आपण त्याच्या गोष्टी आपण नंतर ते थोड्यासा व्हिडिओमध्ये प्रयत्न करू. तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून कळवा.